सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील जवळपास 3-3.5 वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामांना वेग आला आहे। राज्याच्या नगरविकास खात्याने सुद्धा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुकीच्या अनुषंगाने असलेल्या कारवाईला वेग देण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायती आणि नगरपरिषदा यांच्या निवडणुकांचे रण सुरू होणार आहे। मात्र या निवडणुका होण्यापूर्वी सर्वात जास्त चर्चेत आहे ते प्रभाग रचना आणि सदस्य संख्येची। त्यावर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकसंख्येनुसार संबंधित अधिकारी निर्णय घेणार आहेत। प्रशासकीय बाबींचा विचार एक वेळ बाजूला ठेवला तरी राजकीय दृष्ट्या महायुतीला, विशेषतः भारतीय जनता पक्षाला बहुसदस्य प्रभाग रचनेचा फायदा झाल्याचे आढळून आले आहे। त्यामुळे मुंबई वगळता अन्य अ, ब आणि क वर्गातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची प्रभाग रचना ही 4 सदस्य प्रभाग पद्धतीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मुंबई महापालिकेमध्ये 227 सदस्य प्रभाग रचना करण्यात येणार आहे, तर पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, मुंबई, पिंपरी चिंचवड यासह इतर सर्व महापालिकांमध्ये 4 सदस्यांचे प्रभाग असणार आहेत। प्रभाग रचना ही 2011च्या जनगणनेनुसार केली जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना आणि त्याची सदस्य संख्या यावरून अनेकदा राजकीय आरोप प्रत्यारोप किंवा वादविवाद होत असतात। त्यामुळे या रचनेमध्ये शासनाने वारंवार बदल केलेले आहेत। सदस्य संख्येवरून अनेकदा राजकीय आरोप आणि बदल झाले होते। काही वेळा प्रभागांची संख्या वाढवण्यात आली होती, तर काही वेळा कमी करण्यात आली होती। गेल्या काही वर्षात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना आणि सदस्य संख्या यात सोयीनुसार बदल करण्यात आले आहेत। ज्या सत्ताधारी पक्षाला जी पद्धत सोयीस्कर वाटेल त्यानुसार ते बदल करण्यात आले आहेत। महापालिका निवडणुकांची गणिते सुद्धा वारंवार बदलत असतात, त्यामुळेच हे बदल झाले असावेत। अलीकडच्या काळात बहुसदस्य पद्धतीतही सतत बदल केले जात आहेत। गेल्या काही वर्षात तब्बल 4 वेळा महापालिका प्रभाग पद्धती बदलली गेली आहे। पहिल्यांदा महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने डिसेंबर 2019 मध्ये बहुसदस्य प्रभाग पद्धती बंद केली। त्यानंतर मार्च 2020 मध्ये 1 सदस्य पद्धत आणि अध्यक्षांची निवडणूक नगरसेवकांमधून लागू करण्यात आली। महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा ऑक्टोबर 2021 मध्ये निर्णय बदलून बहुसदस्य प्रभाग पद्धती आणली आणि 1 प्रभागातून 3 नगरसेवक निवडीची पद्धत लागू केली। त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सत्तेत आलेल्या महायुतीच्या सरकारने 3 ऑगस्ट 2022 मध्ये ही पद्धत बदलून बहुसदस्य पद्धत पण 2017च्या निर्णयाप्रमाणे म्हणजेच एका वार्डात 3 नाही तर 4 नगरसेवक निवडीची पद्धत लागू केली। यात आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास खाते राहिलेले आहे। मुंबई महापालिकेची सदस्य संख्या 227 वरून 236 करण्याचा निर्णय सुद्धा कालांतराने बदलून पुन्हा सदस्य संख्या 227 करण्यात आली। लोकसंख्येचा विचार करता जिल्हा परिषदेत किमान 50 आणि कमाल 75 सदस्य असणार आहेत। त्याचबरोबर राज्यातल्या सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला किमान 50 जागा देण्यात येतील। प्रभागांच्या सीमारेषा निश्चित करताना एका वस्तीचे विभाजन 2 विभागात होणार नाही, तसेच अनुसूचित जाती आणि जमातीच्या वस्त्यांचे विभाजन 2 प्रभागात होणार नाही, याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत। प्रभाग रचना करताना 2011च्या जनगणनेनुसार महानगरपालिका क्षेत्राची प्रगणक गटनिहाय एकूण लोकसंख्या अनुसूचित जातीची व जमातीची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे। त्यामुळे मतदार संख्या किंवा सध्याची रहिवाशांची संख्या विचारात घेतली जाणार नाही। नागरी भागातील लोकसंख्या ही कायम भाजप सोबत राहिली असल्याचे
अनेक निवडणुकांच्या निकालावर स्पष्ट झाले आहे। त्यामुळे महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणूक भाजपसाठी विशेष महत्त्वाच्या ठरणार आहेत। त्यामुळेच प्रभाग रचना करताना मतदार विभागले जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आव्हान महायुती सरकारसमोर राहणार आहे। असे असले तरी नागरी भागातील समस्या थोड्याफार फरकाने बहुतांशी सारख्याच असतात। नागरी वस्तीतील नोकरदार किंवा छोटे छोटे उद्योजक किंवा व्यापारी असेच मतदार असतात। त्यामुळे त्यांना हवे असलेल्या नागरी सुविधांवर भर देणे हेच काम प्रत्येक नगरसेवकांचे असते। या कामात जो सरस ठरेल त्यालाच ही जनता मतदान करणार एवढे सोपे समीकरण आहे। मात्र नागरी सुविधा देण्याचे काम सहज आणि सोपे नसते। त्यामुळेच प्रभाग रचना कितीही सोयीची केली तरी या निवडणूक म्हणाल तेवढ्या सोप्या असणार नाहीत। महापालिकासाठी प्रत्येक राजकीय पक्ष कसोशीने प्रयत्न करीत असतो, कारण एकदा महापालिका किंवा नगरपालिका हातात आली की त्या शहराची अर्थसत्ता आणि त्यातून राजकीय सत्ता हातात राहते। त्याचबरोबर महापालिकांच्या निवडणुकावरून त्या शहराच्या विधानसभा निवडणुकीचा अंदाज घेता येतो। आगामी काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील याचाही अंदाज राजकीय पक्षांना येत असतो। त्यामुळे पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक राजकीय पक्षासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत।